नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने जिलबी तयार करूया. या जिलब्या कुरकुरीत रसरशीत तयार होतात. चला तर मग वेळ न दवडता आपण जिलबी तयार करूया. या पातेल्यामध्ये 1.5 वाटी मैदा घेते. पाव वाटी बारीक रवा घालूया. पाव वाटी बेसन घातले आहे. अर्धी वाटी दही घातले आहे. अर्धी ते 1 वाटी पाणी घातले आहे. आता आपण हे मिश्रण तयार करूया. आवश्यकतेप्रमाणे अगदी थोडे थोडे पाणी यामध्ये मिसळायचे आहे. हे मिश्रण याप्रमाणे थोडेसे दाटसर असेच ठेवायचे आहे. आता या पातेल्यावर मी झाकण ठेवते. 6 ते 7 तास हे पीठ आंबण्यासाठी ठेवूया. आता 7 तास पूर्ण झाले आहेत. सगळ्यात आधी आपण पाक तयार करूया. गॅसवर हे पातेले ठेवले आहे. यामध्ये 2 वाट्या साखर घातली आहे. 2 वाट्या पाणी घातले आहे. हा पाक तयार होताना मध्ये मध्ये याप्रमाणे ढवळायचे आहे. 1 मोठा चमचा वेलची पावडर घातली आहे. हा पाक तयार होताना मध्ये मध्ये ढवळल्यामुळे साखर बुडाला चिकटणार नाही. हे बघा, आता हा पाक आपला तयार आहे. 2 तारी पाक तयार करायचा आहे. अर्ध्या लिंबाचा रस घालते. यामुळे हा पाक घट्ट होणार नाही. आता हा पाक तयार आहे. हा पाक आपण बाजूला ठेवूया आणि तेल तापण्यासाठी ठेवूया. हे पीठ आता 7 तासांनी आंबून तयार आहे. जिलेबीला चांगला रंग येण्यासाठी 2 चमचे हळद घातली आहे. पुन्हा आपण हे पीठ चांगले फेटून घेऊया. या पिठामध्ये हळद घातल्यामुळे जिलेबीला छानसा रंग येईल. जिलबी तयार करण्यासाठी ही तेलाची प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे. आता यामध्ये हे मिश्रण घालूया. हे बघा, या पिशवीमध्ये आता मी हे मिश्रण घातलं आहे. आता आपण या पिशवीचे तोंड बांधूया. या रबरने या पिशवीचे तोंड बांधले आहे. आता या पिशवीला एका बाजूने छोटेसे छिद्र करूया. याप्रमाणे अगदी बारीक छिद्र करायचे आहे. तेल आता तापले आहे. आता यामध्ये आपण जिलबी तळूया. याप्रमाणे आपण सगळ्या जिलब्या तेलात तळून घ्यायच्या आहे. आता या जिलब्या तळून तयार आहे. या तेलातून काढून लगेच पाकात घालायच्या आहे.
या जिलब्या पाकामध्ये 10 ते 15 सेकंद ठेवून बाहेर काढायच्या आहेत. हे बघा, आता या जिलब्या मी वेगळ्या ताटात काढून घेते. याप्रमाणे सगळ्या जिलब्या तेलात तळून पाकात घालायच्या आहेत आणि याप्रमाणे वेगळ्या ताटात काढून घ्यायच्या आहेत. या जिलब्या छानशा कुरकुरीत आणि रसरशीत अशा तयार होतात. अशा सोप्या पद्धतीने आपण जिलबी घरच्या घरी तयार करू शकतो. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सोप्या पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.